घरातले कोणत्याच व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवत नाही आहात, खास करून सरपोतदार साहेबांवर. आता तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवत नाही आहात, ते बघून बरं वाटतंय. स्वरंदी, थँक्यू म्हणायची काहीच गरज नाहीये. माझ्यासाठी तुमची सुरक्षितता सगळ्यात जास्त महत्वाची आहे. आणि या बाबतीत मी कोणावरही विश्वास नाही ठेवू शकत, अगदी माझ्यावरही नाही. बरं, अजून एक गोष्ट सांगायची आहे. मणी सर, हे बघा, मगाशी जे घडलं त्यामुळे तुम्हाला राग येणं साहजिक आहे, पण त्या रागामुळे आपल्या आयुष्यात येऊ घातलेल्या सुखाच्या क्षणाला दूषित होऊ देऊ नका. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. बाकी हे घर, या घरातल्या प्रत्येक वस्तूवर तुमचा तितकाच अधिकार आहे जितका या घरातल्या इतरांचा आहे. मुळी सर, इतकी वर्ष तुम्ही स्वतःच्याच घरात आश्रित आणि परके म्हणून राहत होतात, पण आता नाही. आता तुम्ही इथले मालक आहात, आणि त्यावर शिक्कामोर्तब करणारी घटना जर कोणी टाळत असेल तर राग येणं साहजिक आहे, आणि तो व्यक्त करण्याचा अधिकार सुद्धा आहे तुम्हाला. फक्त हे सगळं करण्याआधी एकदा माझा आणि आपल्या बाळाचा विचार करा, जे बाळ अजून जन्मालाच आलेलं नाहीये. स्वरंदी, इथून पुढे माझ्या मनात कायम तुमचा आणि आपल्या बाळाचा विचार असेल. पाहिलत ना, सापाला दूध पाजलं तरी कसा डसतो ते. त्या मणी आणि त्या बाईला तुम्ही घरात ठेवायचं ठरवलं आणि त्याला हक्क बिक्क काहीतरी मिळवू द्यायचं ठरवलं. मणी तुमच्यावरच कसा उलटला बघितलं ना. हो, संशय घेतला त्याने तुमच्यावर. त्याची एवढी हिंमत की तुम्हाला उलटून बोलला. पुढे काय काय करेल हे मला कल्पना पण नाही करवत आहे त्याची. तुम्ही इथे काय करताय? मला यांच्याशी बोलायचंय. तू जरा बाहेर जातेस? माझ्याच घरात येऊन माझ्याच रूम मधनं मला बाहेर जायला सांगताय का? तर माझ्या नवऱ्याशी खासगीत बोलायचंय तुम्हाला. लाज नाही वाटत तुम्हाला? नाही. काय निर्लज्ज आहात तुम्ही. शालिनी, त्यांना माझ्याशी महत्वाचं बोलायचंय, त्यांना आत येऊ द्या. आणि तुम्ही बाहेर थांबा. जाताना दरवाजा बंद करून जा. का करतोस हे सगळं? मणीच्या मनात जी शंका आहे ती शंका माझ्याही मनात आहे. एवढी मोठी चूक तुझ्या वकिलाकडनं कशी होऊ शकते रे? आणि तुला त्याचं काहीच वाटत नाहीये का? माझ्या मुलाच्या भावनेशी खेळतोयस. तुला जर का तुझं नाव द्यायचं नसेल ना, तर हिम्मत असेल तर स्पष्ट बोल ना. तसं नाहीये. तसंच आहे, बोलू दे मला. तुला काय वाटतं, तू मला माझा हक्क नाही दिलास, मणीला बापाचं नाव नाही दिलंस, तर तुझं आणि माझं नातं, तुझं आणि मणीचं नातं आम्ही सगळं जगभर दवंडी पिटत फिरू? असं कधीच होणार नाही, कारण आम्ही तुझ्यासारखे नाही आहोत. लोकांना त्रास देणं, बदनाम करणं, छळ करणं हे सगळं तुझं काम आहे, आमचं नाही. मी आणि माझा मुलगा त्यातले नाही आहोत. आम्ही आपल्या संबंधाची वाच्यता कुठेही करणार नाही आणि तुझ्या राजकीय कारकिर्दीला धोका निर्माण होणार नाही. मी माझ्या मुलाला आणि सुनेला घेऊन कुठेतरी दूर निघून जाईन, कारण मला माहितीये सत्य आणि स्वार्थामध्ये निवडण्याची वेळ आली ना, तर तू स्वार्थच निवडणार. नाती आणि राजकारण निवडण्याची वेळ आली ना, तर तू राजकारणच निवडणार, कारण तुला सत्य मान्य असतं. आमच्या नात्याची किंमत असती ना, तर तू केव्हाच स्वीकार केला असता. नीलम, तसं नाहीये. माझं ऐकून तर घे. तू ऐकलं मी तुझं. 30 वर्षापूर्वी सुद्धा आणि आता सुद्धा मी इथे आले केवळ मणीच्या हट्टापायी, कारण मला त्याचा विश्वास मोडायचा नव्हता. तो अजूनही तुला चांगला माणूस समजतोय, पण तू तुझे आता खरे रंग दाखवायला परत सुरुवात केलीस.
मी, माझा मुलगा आणि माझी सून आम्ही जाऊ कुठेतरी. राहू आम्हाला जमेल तसं, पण मणीला हक्क मिळावा या खोट्या आशेवर त्याला तडफडताना नाही बघू शकत मी. नीलम, तुला जे वाटतंय ना ते वाटणं साहजिक आहे. माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ, ह्या सगळ्यामध्ये माझा अजिबात हात नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. इतक्या वर्षांनी माझं सगळं घर, माझे कुटुंब एका घरात आलंय, ते मला असं तोडायचं नाही, असं जाऊन द्यायचं नाहीये. प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. हिम्मत असेल ना त्याचे बोलताय ना ते करून दाखवा. नीलम, ती जातीये तर जाऊ दे ना तिला. तुम्ही कशाला थांबवताय? एवढा का मुळगालाय तुम्हाला तिचा? एक मिनिट, ह्या वयात जुनं प्रेम उफाळून तर नाही ना आलं? विरह सहन नाही होत आहे तुम्हाला? माझ्यावर ओढू नका. तुम्ही त्यांना थांबवून माझ्या आणि सुजितच्या वाट्यात भागीदार निर्माण करताय आणि मला हे अजिबात मान्य नाहीये. बाळू, गेट वरती ह्या सगळ्या गोष्टी तपासून बघितल्यास ना तू? हो साहेब. नाही तरी सुद्धा मी बघतो. मला कुठल्याही प्रकारचं रिस्क नकोय. या फुलांमध्ये काही कुठे किडे नाहीयेत ना? हे सुद्धा काही मिसळलं नाही ना? काही त्याच्यावर फवारणी केलेली नाहीये ना? हा, हे लेबल चांगलं आहे. हे काय नाही, सगळं तपासून बघतोय. काय उद्याचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा याची सगळी जबाबदारी मी घेतलेली आहे. तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, कुठलाही घातपात होता कामा नये याची जबाबदारी मी घेतली. हो बरं, सगळं आलं याच्यामध्ये. नारळ आहे, सुपाऱ्या आहेत, हळदी कुंकू सगळं आहे. लवते तांदूळ सुद्धा मी पारखून घेतोय. हो हो, उद्याच्या कार्यक्रमात तुला काहीही होता कामा नये म्हणून सगळं व्यवस्थित बघून घेतोय मी. मणी कुठे दिसत नाहीये. मला सांगतो